आता आपल्या सगळ्यांच्या समोर धावपटू ही एक नवीन उपाधी लागलेली आहे. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. मॅरेथॉन संपली, खुश असं म्हणायचा अवकाश की पुन्हा एक आजचा कार्यक्रम समोर आला. याला आपण कौतुक सोहळा म्हणू शकतो, कारण आपल्यातलेच एक गायकवाड दादा यांना तिथे एक चांगलं पारितोषिक मिळालं. त्याच्यामुळे त्यांच्या कौतुकासाठी आपण पुन्हा एकदा जमणं आवश्यकच होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक आनंदोत्सव साजरा करायचा होता आणि एक श्रमपरिहार असं देखील या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आणि म्हणून केवळ परमेश्वराच्याच इच्छेने आपण पुन्हा एकदा सगळेजण एकमेकांना भेटण्यासाठी आज इथे आलो. मागे वळून बघताना एका मॅरेथॉनची गोष्ट असं काहीसं घडलं असं म्हणायला हरकत नाही. तर हे नक्की कसं झालं? कारण आमच्या डॉक्टर कांत सरांना फोन यायचे लोकांचे की कसं काय आली तुमच्या डोक्यात ही कल्पना, कोणी समीर दादाचं काम आहे का हे, की आणखीन कोणाचं आहे, किंवा तुम्ही कुठे अजून जाऊन आले का? तर ते सगळं तुम्हाला पण ऐकायला जरा मजा येईल असं वाटतं. म्हणून आज संयोजकांनी मला इथे त्याबाबत सगळं सांगायला, कारण मी त्याची एक जवळून साक्षीदार आहे. तर गोष्टीत असतं तसंच एक आटपाट नगर होतं. नगरातले लोक सुजाण नागरिक होते. गाव सुखी आणि समृद्ध होतं आणि सगळीकडे असतात तसे या गावातल्या लोकांमध्ये पण मतभेद होते, पण ते विकोपाला जायच्या आधीच ते नष्ट होत होते. आणि गावकरी खरोखरच सुसंस्कृत आणि सुजाण होते. एक दिवस 2 अधिकारी या गावात आले. निरहंकारी, निस्पृह आणि प्रजाहितदक्ष असे हे अधिकारी. यांनी अर्थातच बघितलं की गाव संपन्न आहे, समृद्ध आहे, सुजाण आहे, पण हे सुदृढही झालं पाहिजे. योगायोगाने त्यांची गाठ पडली एका समाजाभिमुख असणाऱ्या डॉक्टरांची. नेमके डॉक्टर देखील त्यावेळेला त्याच मानसिकतेत होते, कारण त्यांचा स्वतःचा वजनाचा काटा चालला होता सेंचुरीकडे. तो त्यांनी अगदी महत् प्रयासाने 90-91 वर आणून स्थिर केला होता. त्याच्या मागची मूळ प्रेरणा होती त्यांचे जे मित्र डॉक्टर शार्दूल सर यांनी वजन 6-7 किलो कमी केलं होतं. आमच्या IMEनी डॉक्टर अविनाश सावजी अमरावती यांचा एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला रजिस्टर केलं शार्दूल सरांनी. आणि त्यांनी सांगितलं एक आमच्या IMEच्या मीटिंगमध्ये, त्या कोअर मीटिंगमध्ये डॉक्टर साहेब नाही आहेत, तर मी त्या मीटिंगला अटेंड करायला गेली आणि तिथे असं विषय निघाला की शार्दूल सरांनी वजन 7-8 किलो कमी केलं. ही गोष्ट मी फक्त घरी येऊन आमच्या सरांच्या कानावर घातली आणि त्यांना लगेच त्यांच्या लक्षात आलं की कोणीही कितीही व्यस्त जरी असलं तरी स्वतःच्या आरोग्यासाठी 1-1.5 तास वेळ आपण नक्कीच काढू शकतो. आणि त्यांनी ते मनावर घेतलं की ते एखादी गोष्ट कशी करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी त्यांचा काटा जरा 90-91 वर आणून स्थिर केला होता. तंदुरुस्तीची सुमधुर फळं काय असतात हे त्यांनी चाखायला सुरुवात केली होती आणि त्याचा फायदा आदरणीय इंद्राणी सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. असं सगळं घडत असताना फायदा हा त्यांच्या पेशंटला त्यांनी कोणती गोष्ट केली की ते लगेच दुसऱ्याला सांगायची अशी त्यांची एक प्रकृती आहे. त्याला अनुसरून त्यांनी त्यांचं काम सुरू केलं होतं. आणि नेमकं दवाखान्याला 55 वर्ष पूर्ण झाली या कार्यक्रमाचं एक औचित्य साधून वराडे सर आणि झालटे सर आमच्या घरी आले होते. आणि नेमकं त्याच वेळेला परमेश्वराची जी इच्छा म्हणून त्यांना अमरावती हाफ मॅरेथॉनची आठवण झाली आणि त्यांनी आमच्या सरांना सांगितलं की आपण 25 गडी घेऊन जाऊया. लगेच सरांनी हो म्हटलं आणि ते गेल्यानंतर मला सर असं म्हणाले घरी की आपण 50 तरी जमवायचे. तर त्यांनी एक संकल्प सोडला आणि लगेच अनूप आणि त्यांची सगळी टीम यांनी मोबाईलवरून फोन करायला सुरुवात केली लोकांना. आणि बघता बघता पहिल्या दिवशी 25, दुसऱ्या दिवशी 50, तिसऱ्या दिवशी 80 आणि असं करत करत त्या संकल्पाला एका चळवळीचंच रूप प्राप्त झालं. आणि हा जो मॅरेथॉनचा गोवर्धन उचलला गेला
त्याला आधार 160 काठ्यांचा कधी झाला ते कोणालाच कळलं नाही. ही गोष्ट जशी घडत होती अशीच आणखीन एक गोष्ट घडली. ती म्हणजे आपल्या गावचे सगळ्यांचे आवडते आदरणीय प्रकाशदादा ढाके यांच्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न साकार व्हायला सुद्धा सुरुवात झाली या घटनेमुळे. त्यांनी गावाच्या हितापुढे कधीही आपल्या वैयक्तिक स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या हिताची कधीही पर्वा केली नाही, हे आपण सगळेजण जाणतो. त्यांचं खरं स्मारक जर कोणतं असेल तर ते म्हणजे वन पर्यटन केंद्र. आणि या केंद्रामध्ये आता सगळ्यांची ये जा होते आहे हे पाहून खरं समाधान जर होत असेल तर ते दादांना होत असेल. दादांचं हे स्वप्न वहिनींनी तेवढ्याच ताकदीने, एक स्त्री असून सुद्धा, आणि त्यांच्यासमोर किती असंख्य अडचणी असतील याची कल्पनाही करवत नाही, तरी देखील त्या ठामपणे उभ्या आहेत. अजूनही त्या प्रकल्पासाठी निधी कसा आणायचा, त्याचा विस्तार कसा करायचा हे सतत त्यांच्या मनात घोळत असतं. आपण सगळेजण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण सगळ्यांनी हम साथ साथ है हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलंच आहे. पण आता चलो बढे साथ साथ हा नारा हृदयात ठेवून नित्यनेमाने व्यायाम करून आपण दादांना खरी श्रद्धांजली वाहणार आहोत. डॉक्टर कांत यांच्याबद्दल एक फक्त छोटीशी गोष्ट सांगते. त्यांना आवडणार नाही कदाचित, पण त्यांच्या विचारधारेचा एक जवळ